नमस्कार काका, नाव सांगा पूर्ण. बाळासाहेब आरतड. बर. साधारणतः तुम्ही माझ्याकडे 1.5 वर्षापूर्वी आलती. मणक्याचा त्रास होता. मणक्याचा त्रास होता, मणक्यामध्ये गॅप होता. सायटिका नावाची एक नस असते ती तुमची दबलेली होती 1.5 वर्षापूर्वी. बरं, आज तुम्ही परत आले माझ्याकडे. आज काय संदर्भ आहे येण्याचा? नाही, म्हणजे हाडाच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा नसाच्या दवाखान्यात जाणं मला असं बरोबर वाटलं म्हणून इकडे आलो. तर मला आज औरंगाबादला बरेच पाहुणे म्हणले होते जा, औरंगाबादला चांगला दवाखाना आहे याच्याच, पण माझा विश्वास नाही. मी तुमचे जे युट्यूबला व्हिडिओ पाहतो आणि याच्या आधी 1.5 वर्षाखाली तुमच्याकडे आलतो, त्यावेळेस माझा आजार बरा झालता. त्याच्यानंतर मग माझा एक हात पूर्ण काम करीना, एक 5-6 दिवस. म्हणजे आज 1.5 वर्षानंतर तुमचा हाताचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे आले. बरं, त्यावेळेस तुम्हाला जे कमरेचा त्रास होता त्याच्यासाठी तुम्ही किती महिने ट्रीटमेंट घेतली होती? 3 ते 4 महिने घेतली होती. 3 ते 4 महिने. बरं, आता तुम्हाला नंतर 1.5 वर्षात परत त्या कमरेचा त्रास झाला? त्याचा नाही झाला मला, त्याच्यानंतर त्याचा नाही झाला. बरं, आज तुम्ही परत हातासाठी ट्रीटमेंट हातासाठी आलो. बरं, आता तुम्ही तर व्हिडिओ बघतातच आपले सोशल मीडियाला. बरं, आता जे व्हिडिओ आपला आज मी तुमचा शूट करतोय हे बघते, त्यांना काय सांगणार तुम्ही? आता माझं म्हणणं आहे, तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मूर्ती लहान दिसती पण कीर्ती लय महान आहे. मला बाकी काय म्हणायचं नाही. मूर्ती लहान दिसती पण कीर्ती महान आहे. म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमच्याकडे काही विलाज होत असेल, पण ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले, ज्यावेळेस अनुभव घेतला, त्यावेळेस असं वाटतंय की हाडाच्या डॉक्टर कडे जाऊन काय नाही, तिथं फक्त लय झालं तर पेन किलर गोळी देते आणि तुमचं ठणकणं बंद करेल. पण इथं ज्यावेळेस तिकडून येतानाच विचार करत यावं लागत की आज काय मोडायचं, म्हणजे कट आवाज येणं हे. अच्छा, बर. म्हणजे एकंदरीत तुम्ही पाठीमागच्या वेळेस क्लिअर झाले म्हणून? क्लिअर झालं म्हणूनच आलो. माझ्या ते स्वप्नात येत नाही दुसरीकडचा दवाखाना बघावं, आपला बीड बरं. बर, ठीक आहे, धन्यवाद.